नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। आज आहे 29 जून 2024 शनिवार। तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाला वादळी वाऱ्यासह सुरुवात होण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे। मित्रांनो, आपण अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्याचे देखील प्रमाण वाढू शकते। तर जाणून घेऊया आजच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर व सायंकाळी रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, दापोली, वसई, विरार एकंदरीत संपूर्णच कोकण पट्ट्यामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील आज दुपारनंतर पावसाची परिस्थिती निर्माण होऊन रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस होईल। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड एकंदरीत संपूर्णच उत्तर महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये आज दुपारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये आजच्या दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। मात्र काही जिल्ह्यांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या एकंदरीत सर्वच मराठवाड्यामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या सर्वत्र भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।